प्रकरण क्रमांक 1. संच. प्रस्तावना. जरा आठवूया. काही चित्रे दिली आहेत. त्यांमध्ये आपल्या परिचयाचे वस्तुसमूह आहेत. फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा, वह्यांचा गठ्ठा, संख्यांचा गट. वरील प्रत्येक वस्तुसमूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो. या सर्व उदाहरणात समूहांतील घटक आपणास अचूक व नेमकेपणाने सांगता येतात. वस्तूंच्या अशा समूहांना संच असे म्हणतात. गावातील आनंदी मुले, वर्गातील हुशार मुले. समूहाच्या या दोन्ही उदाहरणांमध्ये आनंदी आणि हुशार या दोन्ही शब्दांचे अर्थ सापेक्ष आहेत. म्हणजे आनंदी वृत्ती आणि हुशारी या दोन्ही शब्दांचे अर्थ नेमकेपणाने सांगता येत नाहीत. म्हणून या समूहांना संच म्हणता येणार नाही. पुढील उदाहरणे पहा आणि ठरवा की कोणते संच आहेत व कोणते संच नाहीत. 2. एका वर्षाचे महिने. 3. वर्गातील शूर मुले. 4. पहिल्या 10 मोज संख्या. 5. महाराष्ट्रातील बळकट गड किल्ले. 6. आपल्या सूर्यमालेतील ग्रह. उत्तर. उदाहरण 3 आणि 5 हे संच नाहीत. जसे की शूर आणि बळकट हे शब्द सापेक्ष आहेत, ते एकमेकांशी वेगळे आहेत. संच म्हणजेच सेट्स. जाणून घेऊया. ज्या समूहांतील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. सर्वसाधारणपणे संचाला नाव देण्यासाठी ए, बी, सी असेच पुढे झेड हे इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षरे वापरतात. संचातील घटक दाखवण्यासाठी ए, बी, सी असेच पुढे हे इंग्रजी वर्णमालेतील छोटे अक्षर वापरतात. ए हा संच ए चा घटक आहे, हे ए हा संच ए चा घटक आहे असे लिहितात. आणि ए हा संच ए चा घटक नाही हे दाखवण्यासाठी ए हा संच ए चा घटक नाही असे लिहितात. आता आपण संख्यांचे संच पाहू. संख्यांचे संच. n बरोबर महिरपी कंस 1, 2, 3 असेच पुढे महिरपी कंस पूर्ण हा नैसर्गिक संख्या संच आहे. w बरोबर महिरपी कंस 0, 1, 2, 3 असेच पुढे महिरपी कंस पूर्ण हा पूर्ण संख्या संच आहे. I बरोबर महिरपी कंस -3च्या आधीच्या संख्या, -3, -2, -1, 0, 1, 2, 3 असेच पुढे महिरपी कंस पूर्ण हा पूर्णांक संख्या संच आहे. Q हा सर्व परिमेय संख्यांचा संच आहे. R हा वास्तव संख्यांचा संच आहे. संच लिहिण्याच्या पद्धती. संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. एक यादी पद्धती म्हणजेच लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. या पद्धतीत संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात व प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी 2 लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम देतात. यामध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो, पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक असते. उदाहरण 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच पुढील प्रमाणे लिहिता येईल. जसे ए बरोबर महिरपी कंस 3, 5, 7, 9 महिरपी कंस पूर्ण. किंवा ए बरोबर
महिरपी कंस 7 3 5 9 महिरपी कंस पूर्ण. जर एक घटक एकापेक्षा अधिक वेळा येत असेल तर तो घटक फक्त एकदाच लिहिणे गरजेचे आहे. जसे रिमेंबर या शब्दात RME ही अक्षरे एकापेक्षा अधिक वेळा आली आहेत, म्हणून या शब्दातील अक्षरांचा संच जसे A बरोबर महिरपी कंस REMB महिरपी कंस पूर्ण असे लिहितात. 2. गुणधर्म पद्धती म्हणजेच रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. या पद्धतीत घटकांची यादी न करता संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्या पुढे उभी रेघ काढतात किंवा उभ्या रेघेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात. उदाहरण A बरोबर महिरपी कंस x उभी रेघ x जो n चा घटक आहे व एक लहान x पेक्षा x लहान 10 पेक्षा महिरपी कंस पूर्ण याचे वाचन संच A चे घटक x असे आहेत की x ही 1 व 10 च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे असे करतात. आणखी एक उदाहरण, संच B चे घटक x असे आहेत की x ही 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे. संच B मध्ये 1 ते 10 मधील सर्व मूळ संख्यांचा समावेश होईल, म्हणून B हा संच जसे B बरोबर महिरपी कंस 2 3 5 7 महिरपी कंस पूर्ण असा यादी पद्धतीने लिहिता येईल. Q हा परिमेय संख्या संच गुणधर्म पद्धतीने पुढील प्रमाणे लिहिता येतो. जसे Q बरोबर महिरपी कंस P छेद Q उभी रेघ P व Q हा संच I चा घटक आहे. तसेच Q बरोबर नाही 0 महिरपी कंस पूर्ण याचे वाचन जसे Q हा P छेद Q या स्वरूपाच्या अशा संख्या आहेत की P ही कोणतीही पूर्णांक संख्या आणि Q ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल. नमुना उदाहरण, खालील उदाहरण की x हा डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे. संच B चे घटक y आहेत व y ही संख्या अशी आहे की y वर्ग बरोबर 9. संच C चे घटक z असे आहेत की z ही 5 च्या पटीतील 30 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. यादी पद्धत A बरोबर महिरपी कंस D I V S O N महिरपी कंस पूर्ण. B बरोबर महिरपी कंस -3 3 महिरपी कंस पूर्ण. C बरोबर महिरपी कंस 5 10 15 20 25 महिरपी कंस पूर्ण. उदाहरण, पुढील सारणीतील रिकाम्या जागा भरा. यादी पद्धत A बरोबर महिरपी कंस 2 4 6 8 10 12 14 महिरपी कंस पूर्ण. गुणधर्म पद्धत संच A चे घटक x असे आहेत की x ही 15 पेक्षा लहान सम नैसर्गिक संख्या आहे. यादी पद्धत B बरोबर महिरपी कंस 1 4 9 16 महिरपी कंस पूर्ण. गुणधर्म पद्धत संच B चे घटक x असे आहेत की x ही 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग संख्या आहे. यादी पद्धत C बरोबर महिरपी कंस A E I O U
महिरपी कंस पूर्ण. गुणधर्म पद्धत. संच सी चे घटक एक्स असे आहेत की एक्स हे इंग्रजी व्याकरणातील स्वर आहेत. यादी पद्धत. डी बरोबर महिरपी कंस जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी, लाल, महिरपी कंस पूर्ण. गुणधर्म पद्धत. संच डी चे घटक वाय असे आहेत की वाय हा इंद्रधनुष्यातील रंग आहे. यादी पद्धत. पी बरोबर महिरपी कंस -2 -1 0 1 2 महिरपी कंस पूर्ण. गुणधर्म पद्धत. संच पी चे घटक एक्स आहेत व एक्स ही पूर्णांक संख्या अशी आहे की -3 लहान एक्स पेक्षा, एक्स लहान 3 पेक्षा. यादी पद्धत. एम बरोबर महिरपी कंस 1 8 27 64 125 आणि असेच पुढे महिरपी कंस पूर्ण. गुणधर्म पद्धत. संच एम चे घटक एक्स असे आहेत की एक्स ही संख्यांचा घन आहे आणि एक्स मोठे 1 पेक्षा. सराव संच 1.1 1. पुढील संच यादी पद्धतीने लिहा. 1. समपूर्णांक संख्यांचा संच. उत्तर ए बरोबर महिरपी कंस 2 4 6 8 असेच पुढे महिरपी कंस पूर्ण. 3. सर्व ऋण पूर्णांकांचा संच. उत्तर बी बरोबर महिरपी कंस -1 -2 -3 असेच पुढे महिरपी कंस पूर्ण. 2. खाली चिन्हांत दिलेली विधाने शब्दात लिहा. 1. 4/3 हा संच क्यू चा घटक आहे. उत्तर 4/3 हा संच क्यू चा घटक आहे. 3. संच पी चे घटक पी पर महिरपी कंस -3 -5 0 -1 3 5 महिरपी कंस पूर्ण. लक्षात घ्या की ए संयोग बी बरोबर बी संयोग ए. आता अधिक स्पष्टीकरणासाठी वेन आकृती पहा. उदाहरण 2. वेन आकृती पहा आणि खालील संच यादी पद्धतीने लिहा. 1. संच यू. 2. संच ए. 3. संच बी. 4. संच ए संयोग बी. 5. संच ए छेद बी. 6. संच ए पूरक. 7. संच बी पूरक. 8. संच ए संयोग बी चा पूरक. 9. संच ए छेद बी चा पूरक. उकल 1. यू बरोबर महिरपी कंस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 महिरपी कंस पूर्ण. 2. संच ए बरोबर महिरपी कंस 2 4 6 8 10 महिरपी कंस पूर्ण. 3. संच बी बरोबर महिरपी कंस 1 3 5 7 8 10 महिरपी कंस पूर्ण. 4. संच ए संयोग बी बरोबर महिरपी कंस 1 2 3 4 5 6 7 8 10 महिरपी कंस पूर्ण. 5. संच ए छेद बी
बरोबर महिरपी कंस 8 10 महिरपी कंस पूर्ण 6 संच ए पूरक बरोबर महिरपी कंस 1 3 5 7 9 11 12 महिरपी कंस पूर्ण 7 संच बी पूरक बरोबर महिरपी कंस 2 4 6 9 11 12 महिरपी कंस पूर्ण 8 संच ए संयोग बी चा पूरक बरोबर महिरपी कंस 9 11 12 महिरपी कंस पूर्ण 9 संच ए छेद बी चा पूरक बरोबर महिरपी कंस 1 2 3 4 5 6 7 9 11 12 महिरपी कंस पूर्ण उदाहरण 3 ए बरोबर महिरपी कंस 1 2 3 4 5 महिरपी कंस पूर्ण बी बरोबर महिरपी कंस 2 3 महिरपी कंस पूर्ण चला याची वेन आकृती काढू ए संयोग बी बरोबर महिरपी कंस 1 2 3 4 5 महिरपी कंस पूर्ण संच ए आणि संच ए संयोग बी मध्ये नेमके तेच घटक आहेत यावरून जर बी उपसंच ए तर ए संयोग बी बरोबर ए हे लक्षात ठेवूया संयोग संचाचे गुणधर्म एक ए संयोग बी बरोबर बी संयोग ए 2 जर ए उपसंच बी तर ए संयोग बी बरोबर बी 3 ए उपसंच ए संयोग बी बी उपसंच ए संयोग बी 4 ए संयोग ए पूरक बरोबर यू 5 ए संयोग ए बरोबर ए 6 ए संयोग फाय बरोबर ए संचातील घटकांची संख्या म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट जाणून घेऊया समजा ए बरोबर महिरपी कंस 3 6 9 12 15 महिरपी कंस पूर्ण हा दिलेला संच आहे या संचात 5 घटक आहेत संच ए मधील घटकांची संख्या n कंसात ए अशी दाखवतात म्हणून n कंसात ए बरोबर 5 समजा बी बरोबर महिरपी कंस 6 12 18 24 30 36 महिरपी कंस पूर्ण म्हणून n कंसात बी बरोबर 6 संयोग संच आणि छेद संच यांतील घटकांच्या संख्या वरील संच ए आणि संच बी विचारात घेतल्यास n कंसात ए अधिक n कंसात बी बरोबर 5 अधिक 6 बरोबर 11 याला आपण समीकरण 1 मानू ए संयोग बी बरोबर महिरपी कंस 3 6 9 12 15 18 24 30 36 महिरपी कंस पूर्ण म्हणून n कंसात ए संयोग बी कंस पूर्ण बरोबर 9 याला आपण समीकरण 2 मानू ए छेद बी काढू म्हणजेच संच ए आणि संच बी मधील सामायिक घटक पाहू ए छेद बी बरोबर महिरपी कंस 6 12 महिरपी कंस पूर्ण म्हणून n कंसात
ए छेद बी कंस पूर्ण बरोबर 2 याला आपण समीकरण 3 मानू. n कंसात ए आणि n कंसात बी मध्ये मोजताना ए छेद बी चे घटक दोनदा मोजले आहेत. म्हणून n कंसात ए अधिक n कंसात बी वजा n कंसात ए छेद बी कंस पूर्ण बरोबर 5 अधिक 6 वजा 2 बरोबर 9 आणि n कंसात ए संयोग बी कंस पूर्ण बरोबर 9. समीकरणे 1, 2 आणि 3 वरून आपण खालील प्रमाणे लिहू शकतो. म्हणून n कंसात ए संयोग बी कंस पूर्ण बरोबर n कंसात ए अधिक n कंसात बी वजा n कंसात ए छेद बी कंस पूर्ण. वरील नियमाचा पडताळा सोबतच्या वेन आकृतीवरून घ्या. n कंसात ए बरोबर 5, n कंसात बी बरोबर 6, n कंसात ए संयोग बी कंस पूर्ण बरोबर 9, n कंसात ए छेद बी कंस पूर्ण बरोबर 2. म्हणून n कंसात ए संयोग बी कंस पूर्ण बरोबर n कंसात ए अधिक n कंसात बी वजा n कंसात ए छेद बी कंस पूर्ण. आकृती पहा. हे लक्षात ठेवूया. n कंसात ए संयोग बी बरोबर n कंसात ए अधिक n कंसात बी वजा n कंसात ए छेद बी कंस पूर्ण म्हणजे n कंसात ए अधिक n कंसात बी बरोबर n कंसात ए संयोग बी कंस पूर्ण अधिक n कंसात ए छेद बी कंस पूर्ण. चला आणखी उदाहरण पाहू. समजा ए बरोबर महिरपी कंस 1, 2, 3, 5, 7, 9, 11, 13 महिरपी कंस पूर्ण. बी बरोबर महिरपी कंस 1, 2, 4, 6, 8, 12, 13 महिरपी कंस पूर्ण. हे संच ए आणि संच बी साठी वरील नियमाचा पडताळा घ्या. उकल n कंसात ए बरोबर 8, n कंसात बी बरोबर 7, n कंसात ए संयोग बी कंस पूर्ण बरोबर कंसात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11, 12, 13 महिरपी कंस पूर्ण. म्हणून n कंसात ए संयोग बी कंस पूर्ण बरोबर 12, n कंसात ए छेद बी कंस पूर्ण बरोबर महिरपी कंस 1, 2, 13 महिरपी कंस पूर्ण बरोबर 3. नियम लागू केल्यास आपणास मिळेल n कंसात ए अधिक n कंसात बी बरोबर n कंसात ए संयोग बी कंस पूर्ण अधिक n कंसात ए छेद बी कंस पूर्ण. म्हणून 8 अधिक 7 बरोबर 12 अधिक 3 म्हणून 15 बरोबर 15. यावरून हे सिद्ध झाले. संचावर आधारित शाब्दिक उदाहरणे जाणून घेऊया. उदाहरण. एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत. त्यांपैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो. 52 विद्यार्थ्यांना खो खो हा खेळ आवडतो. असा एकही विद्यार्थी नाही की ज्याला एकही खेळ आवडत नाही. तर किती मुलांना क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ आवडतात? उकल. हे उदाहरण आपण 2 रीतींनी सोडवू. रीत
1. वर्गातील एकूण विद्यार्थी बरोबर 70. क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानू. खो खो आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच बी मानू. क्रिकेट किंवा खो खो आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच एन कंसात ए संयोग बी कंस पूर्ण म्हणून एन कंसात ए संयोग बी कंस पूर्ण बरोबर 70. क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या एन कंसात ए छेद बी कंस पूर्ण आहे. एन कंसात ए बरोबर 45. एन कंसात बी बरोबर 52. एन कंसात ए संयोग बी बरोबर एन कंसात ए अधिक एन कंसात बी वजा एन कंसात ए छेद बी कंस पूर्ण हे आपल्याला माहित आहे. एन कंसात ए छेद बी कंस पूर्ण बरोबर एन कंसात ए अधिक एन कंसात बी वजा एन कंसात ए संयोग बी कंस पूर्ण बरोबर 45 अधिक 52 वजा 70 बरोबर 27. म्हणून दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या 27 आहे. खो खो खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या 45 आहे. म्हणून फक्त क्रिकेट खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या बरोबर 45 वजा 27 बरोबर 18. म्हणून ए छेद बी हा दोन्ही खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. म्हणून एन कंसात ए छेद बी बरोबर 27. रीत क्रमांक 2. दिलेली माहिती खालील प्रमाणे वेन आकृतीत दाखवता येईल. एन कंसात ए छेद बी कंस पूर्ण बरोबर एक्स मानू. एन कंसात ए बरोबर 45. एन कंसात बी बरोबर 52. आपल्याला माहित आहे की एन कंसात ए संयोग बी कंस पूर्ण बरोबर 70. म्हणून एन कंसात ए छेद बी कंस पूर्ण बरोबर एक्स बरोबर एन कंसात ए अधिक एन कंसात बी वजा एन कंसात ए संयोग बी कंस पूर्ण बरोबर 52 अधिक 45 वजा 70 बरोबर 27. म्हणून क्रिकेट हा खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर 45 वजा 27 बरोबर 18. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 1.4 सोडवू. बसा म्हणा आता घरी काय नाही. प्रश्न 1. जर एन कंसात ए बरोबर 15. एन कंसात ए संयोग बी कंस पूर्ण बरोबर 29. एन कंसात ए छेद बी कंस पूर्ण बरोबर 7 तर एन कंसात बी बरोबर किती? उकल. आपल्याला माहित आहे की एन कंसात ए संयोग बी कंस पूर्ण बरोबर एन कंसात ए अधिक एन कंसात बी वजा एन कंसात ए छेद बी कंस पूर्ण. हो पण काय लावू? एन कंसात बी बरोबर एन कंसात ए संयोग बी कंस पूर्ण वजा एन कंसात ए अधिक एन कंसात ए छेद बी कंस पूर्ण बरोबर 29 वजा 15 अधिक 7 बरोबर 21. प्रश्न क्रमांक 2. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यांपैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी हे दोन्ही प्रकारची पेये घेतात. तर एकच पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. उकल. वसतिगृहातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या बरोबर 125. चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ए मानू. कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बी मानू.